पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाणी बघ, पाणी दे, पाणी दे। उर्मी, उर्मी, उठ 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 काकू, काय झालं काकू? हा? उर्मी, ए बा, ए उर्मी, पाणी 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 दे, पाणी दे। उर्मी, 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 उठ उठ। अरे कोणीतरी रिक्षा बोला प्लीज। उर्मी उठ, डॉक्टर काका काका रिक्षा थांबवा ना प्लीज। रिक्षा, दादा रिक्षा, उर्मी, ए बाळा उठ 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 उठ। बघा रिक्षा. दे बघा प्लीज। रिक्षा, उर्मी, रिक्षा, रिक्षा. उर्मी, रिक्षा, हळू हळू हळू। रिक्षा. आली, आली. उर्मी, हळू, हळू. हळू हळू। हळू हळू काका पटकन काका लवकर चला प्लीज। हो 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 मी आहे उर्मी। हा मी आहे। हॅलो वीणा। हॅलो प्रभास। अगं मी ठरलेल्या स्पॉटवर पोहोचलोय, तू कुठे आहेस? प्रभास ऐक ना, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं। हॅलो हॅलो तू ऐकतोयस ना? वीणा मी ऐकतोय, मला सांग ना तू कुठे आहेस? मी पोहोचलोय अगं इथे। प्रभास आधी माझं बोलणं ऐकून घे। हे बघ तू जिला जिला वीणा म्हणून भेटतोस ना, ती वीणा नाही उर्मी आहे आणि मी तिची मामे बहीण वीणा बोलते। हे बघ उर्मी तुझ्याशी खोटं बोलली, पण तिचं खूप जीव आहे तुझ्यावर, तिला तू खूप आवडतो। हे बघ तू प्लीज तिच्यावर रागवू नकोस आणि हो सॉरी माझ्याकडून, कारण मी खूपदा तुला सांगायचा प्रयत्न केला पण नाही सांगू शकले। हे बघ ऐक ना, तू या सगळ्याचा परिणाम ना तुझ्या आणि उर्मीच्या नात्यावर होऊ दे म्हणून प्लीज। हॅलो 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 वीणा। हॅलो प्रभास ऐकतोयस ना तू? वीणा वीणा ऐक ना अगं तुझ्या मागे ना खूप आवाज येतोय, खूप नॉइज आहे, मला काही ऐकू येत नाहीये। हा ऐक, तू इथे ये ना, आपण भेटून बोलूया ना। हा ठीक आहे, मी थांबलो इकडे, ये तू लवकर, मी ठेवतो, बाय। प्रभा तुम्ही काका लवकर काका। प्रभासनी अजून बिझनेस मध्ये प्रवेश सुद्धा केलेला नाही आपल्या, आणि हो पण ज्या दिवशी तो बिझनेस मध्ये पाऊल ठेवेल ना, त्या दिवशी तो त्याचा ठसा उमटवेल। कारण प्रभास जे काही करतो ना ते मनापासून करतो, इथून करतो, इथून। आणि म्हणूनच तो जे काही करतो त्यात तो यशस्वी होतो। म्हणजे रागू नकोस, पण काही साम्य नाहीये मिहीर आणि प्रभास मध्ये। आहे ना, आहे। काय काय
जाणीव नसणं. आपण बिझनेस करूच शकत नाही ही जाणीव मिहिरला नाही. आणि आपण जर प्रयत्न केला तर उत्तम प्रकारे बिझनेस करू शकतो. ही जाणीव प्रभासला नाही, पण ती मी करून देणार प्रभासला लवकरच. मीर, सकाळी अचानक पोटात दुखायला लागलं त्याच्या, म्हणून मग डॉक्टरकडे गेला असेल. शैलेश पटेल असं तरी कारण दे. सकाळी व्यवस्थित आनंदाने नाश्ता करत होता. त्यानंतर लगेच झालं. पगार मागताना कसा निर्लज्जपणे हात पुढे होतो रे, तेव्हा मन लावून हात पुढे करतो ना, तसंच त्याला मन लावून कामही करायला सांग. नुसतंच मान डोलवू नकोस. फोन लाव त्याला, बोलावून घे. Hi. Well, this is for. थँक यू. तुम्हाला कोणी हवंय का? पाणी हवंय का? नाही, तुम्ही ओळखलं नाहीत मला. मी मिहिर. मिहिर. मिहिर सदावर्ते. हुप्स, माय बॅड. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली मला स्ट्राईकच नाही झालं. मला असं वाटलं की हा बुके कोणीतरी पाठवलाय आणि तुम्ही तो डिलिव्हर करायला आलात. आय एम सो सॉरी. प्लीज कम इन. थँक्स. Oh, what a pleasant surprise. हॅलो. शेवटी शैलजा सदावर्तेनी माफी मागण्यासाठी मध्यस्थ म्हणून तुला पाठवलं वाटतं. अम्मा, नाही, शैलजा सदावर्तेनी नाही पाठवलंय मला. मी आपणून आलोय तुम्हाला आणि सरांना भेटायला. काय काम आहे? ॲक्च्युली सर आहेत का घरी? माझ्याकडे त्यांच्यासाठी एक डील आहे. नॉट इंटरेस्टेड. वी आर नॉट इंटरेस्टेड. तुम्ही निघू शकता. डॅड प्लीज, तो ऍटलीस्ट काय बोलतोय ते तरी ऐकून घ्या. हां, कमेंट. ते तुम्ही बोलवलं होतं? हो, उद्याचे डीलचे सगळे पेपर झाले. हो, ऑलमोस्ट आलेत. माने, मी तुम्हाला अर्धा पगार देते. का? आणि तुम्हाला सांगते की मी ऑलमोस्ट पूर्ण पगार दिलाय. चालेल? सॉरी मॅडम, ॲक्च्युली त्यांनी एक नंबर दिलाय, त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. मी नाही, मी 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 करतो. हॅलो. हॅलो. हां, मला मिस्टर भंडारांनी तुमचा नंबर दिलाय. हां, बोला. उद्याचं जे डील करायचं आहे त्याचे पेपर्स रेडी आहेत ना? हो, रेडी आहेत. म्हणजे दोनच कागदपत्र आहेत, संध्याकाळपर्यंत मिळून जातील. पेपर्स नक्की मिळतील ना संध्याकाळपर्यंत? हो, अगदी नक्की. काय झालं? ते 2 पेपर नाही आहेत. फोन द्या माझ्याकडे. संध्याकाळपर्यंत रेडी होतील बोलतायत ते. फोन माझ्याकडे द्या. हॅलो. तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होतं ना, मग ऐन वेळेला ही गडबड का केलीत? नाही नाही, गडबड काही नाहीये, सगळं तयार आहे. फक्त मला फक्त काय? हां, तुम्हाला काम करायचंय की नाही? आणि मुळात तुम्ही कमिटमेंट केली आहे. एवढं साधं काम जमत नाहीये.
एक गोष्ट लक्षात ठेवा, कमिटमेंट न पाळणाऱ्या माणसांबरोबर डील करणं शैलजा सदावर्तेला आवडत नाही आणि पटतही नाही. कळलं? तुम्हाला करायचं नसेल तर मला तसं स्पष्ट सांगा, मी डील कॅन्सल करते. माझ्याकडे अजूनही खूप पर्याय आहेत. ठेवा फोन. काय होते ते सांगा मला. हां. मिहीर, 4 ग्लास पाणी पिऊन सुद्धा तुला अजून तुझ्या प्रपोजल विषयी सांगता आलेलं नाही. कठीण आहे. सर, तन्वीशी लग्न करायला मी तयार आहे. व्हॉट? तन्वीशी लग्न? आणि तू? ओ का, काही प्रॉब्लेम आहे? तू म्हणजे हे बघ, माझं आणि मिस शैलजा आमचं ठरलं होतं प्रभास आणि तन्वीचं लग्न करायचं. आणि त्यालाही काही कारण आहेत. प्रभास हँडसम आहे, मनमोकळ्या स्वभावाचा आहे आणि सर्वांना जीव लावणार आहे. हे सगळं आत्याने सांगितलं ना तुम्हाला? ठीक आहे, नाही असेलही तो तसा, पण तरी सुद्धा प्रभास तन्वी बरोबर लग्न करणं इम्पॉसिबल आहे. कारण मुळात प्रभासला लग्नात इंटरेस्टच नाही आहे. आता नसेल, पण पुढे मागे लग्नाचा विचार तो हा करेलही, पण तो तुमचा घर जावई होणार नाही ना. होल्ड ऑन. घर जावई म्हणजे लग्नानंतर इथेच राहणार ना? करेक्ट. कसं वाटलं माझं प्रपोजल तुम्हाला? फक्त घरजावई होणार म्हणून आम्ही हे प्रपोजल का स्वीकारू? नाही, घर जावई होणारे हा अनेक फायद्यांमधला एक फायदा आहे. आणि इतर फायदे म्हणजे सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये माझा खूप मोठा हिस्सा आहे. आणि माझा हिस्सा म्हणजेच ऑटोमॅटिकली तन्वीचा हिस्सा, नाही का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे डील तुमच्यात आणि माझ्या आत्यामध्ये झालं होतं ते आता तुटणार नाही. म्हणजेच तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करण्याची अजून एक संधी मिळेल. यात तुझा काय फायदा रे? अहो, तुम्हाला माहितीये का, त्या राणेंची मिताली आहे ना, तिचं म्हणे त्यांच्या ड्रायव्हर बरोबर प्रकरण चालू आहे. हो, काय सांगताय? मी माझ्या डोळ्याने बघितलंय. परवा फिरत होते ते दोघे मार्केटमध्ये. कठीण आहे हो हल्लीच्या मुली म्हणजे ना. आता बघा, ड्रायव्हर बरोबर. वीणा आहे का घरी? वीणा हा, म्हणजे वीणा अभ्यंकर इथेच राहते ना? वीणा घरात नाहीये. हो का? कुठे गेली आहे, काही सांगितलं का तिने? नाही. कारण आज ती आणि मी. वीणा आणि तुम्ही काय? अहो, बोला ना. हा, म्हणजे ऍक्च्युली आज ती आणि मी भेटणार होतात का? वा वा. अहो, तुम्ही घरी या ना. हे असं बाहेर उभा राहून बोलणं बरं दिसत नाही ना. नाही, राहू दे. अहो, चला तुम्ही घरात चला, बघू. चला. या ना, या. हो, या. येतो. या.
बसा मी पाणी घेऊन येते हा. नाही नाही नको, पाणी नको. तुम्हाला वीणा कुठे आहे माहितीये का? नाही म्हणजे मी तिला कॉल केला होता, इनफॅक्ट तिने उचलला सुद्धा, पण ती काही बोललीच नाही, म्हणून मला जरा काळजी वाटली. मला सांगा हे सगळं कधीपासून सुरू आहे हो? हे सगळं म्हणजे? हेच वीणाला फोन करणं, तिला भेटणं. अच्छा. अहो हे सगळं फारच योगायोगाने घडलं. म्हणजे काही न ठरवता ऍक्च्युली ना अगदी अचानक तिचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मला तो फारच आवडला. मी तिला पर्सनली जाऊन सांगितलं. त्यानंतर मग आमचं भेटणं सुरू झालं. रोज भेटता तुम्ही? नाही रोज असं नाही, हा पण म्हणजे 2-3 वेळा भेटलो असू. कुठे भेटता? जागा ठरलेली नाहीये, पण एकदा आम्ही देवळात भेटलो होतो. एकदा मी तिला रिक्वेस्ट केली होती म्हणून वीणाने तिचं गाणं ऐकवण्यासाठी मला पार्क मध्ये बोलावलं होतं. म्हणजे ही कार्टी देवळात न जाता हे सगळं करते की काय? सर काय झालं, तुम्ही एवढा वेळ का घेताय? कॉन्फिडन्स नाही माझ्यावर? नाहीये. कसं आहे ना मिहीर, आम्ही तुझ्याकडे पाहून या प्रपोजलला मान्यता देणार नाही, तर फक्त शैलजा सदावर्ते या नावाकडे बघून लग्नाला तयार हो. पण तुझी आत्या या डीलसाठी तयार होईल का नाही होणार? नक्कीच होईल, कारण तिला हे चांगलंच माहिती आहे की प्रभासला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि आता तुमच्या फायद्याची गोष्ट, तुम्ही जर प्रभासवर होप्स ठेवले तर तुमच्या तन्वीचं लग्न या जन्मात तरी होणं शक्य नाही. ताई ताई चल. अगं आपलं घर मागे राहिलं, इकडे कुठे कुठे आणतेस मला तू? अगं घरी जायचंय ना ताई, दुखतंय. काय फालतूगिरी आहे? हा प्रश्न तू मला नाही स्वतःला विचारायला हवास. तू काय करतेस याचं थोडं तरी भान आहे का ग तुला? लहान बहीण म्हणून सगळे हट्ट पुरवले, तुझ्या मनासारखं वागले, तुला सांभाळून घेतलं आणि तू माझा गैरफायदा घेतेस आता. उर्मी, तुझ्या ह्या अशा वागण्याचा ना आज त्रास होतोय मला. आणि देव ना करो तुला काही बरं वाईट झालं ना तर माझं मी बघून घेईन. हो, तू एवढी समर्थ आहेस असं वाटतंय तुला? उर्मी, तू बालिशपणा करतेस, वेडेपणा करतेस सगळं. आणि आजपर्यंत सगळा वेडेपणा सहन केलाय मी, आता नाही. बस झालं. तुझी मोठी बहीण म्हणून माझी काहीतरी कर्तव्य आहेत आणि ती अंमलात आणायची वेळ आली आता. खूप झालं प्रभास प्रभास प्रभास. त्या मुलाला इथून पुढे भेटायचं नाहीयेस तू. मी भेटणार. भेटायचंय तुला? हो भेट, पण त्याला सगळं खरं खरं सांगायचं. आणि त्याला जर सगळं मान्य असेल ना तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल? मी भेटणारच आहे प्रभासला आणि नाही सांगणार त्याला खरं काय ते. वेळ आली की सांगेन सगळं. नाही ऐकायचं ना तुला? ठीक आहे, मग मी जे सांगते ना ते ऐक. शपथ घे, इथून पुढे त्या मुलाला कधीच भेटणार नाहीस. घे शपथ. मी शपथ घेते, मी ह्या पुढे प्रभासला रोज भेट, रोज. उर्मी, काय करतेस तू? शपथ घ्यायला लावलीस ना? ही घेतली. अगं पण मी ह्या पुढे मला शपथ घ्यायला लावली किंवा ही अशी जबरदस्ती केलीस ना तर मी काय करू शकते ह्याचा स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत तू ताई. लक्षात ठेव.